नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष असणे स्वागत। इयत्ता 5वी गणित प्रावीण्य परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि त्या उदाहरणांची प्रॅक्टिस नेमकी कशा पद्धतीने करायची याच्या संदर्भातला आजचा व्हिडिओ आहे। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ जर आवडलास तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा। ओके, आणि ही जी काही लिंक आहे ती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा। चला, गणित प्रावीण्य परीक्षेमध्ये जे काही सराव प्रश्न आहेत ते सराव प्रश्न आज आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत। एकूण 12 सराव प्रश्न जे आहेत ते 12 सराव प्रश्न मित्रांनो आज तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे। ओके, आता हे अत्यंत सोपा प्रश्न आहे, विस्तारित रूप लिहा। एकूण 2 गुणांसाठी प्रश्न आहे। किती? 2 मार्कांसाठी हा यासारखा प्रश्न आपल्याला विचारला जातो। 5142 इथं पायरीने आपल्याला उत्तर लिहावं लागतं गणित प्रावीण्य परीक्षेमध्ये, त्यामुळे पायरीला महत्व आहे। त्या गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजे, त्या पद्धतीने स्पष्टीकरण जे आहे ते स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे। 5 बघा, इथं 5 1 2 3 1 2 3 लिहा। ओके, 1 आहे, यानंतर इथं पुढे किती 2 स्थान आहेत म्हणून 2 स्थान द्या, 2 शून्य द्या। त्यानंतर इथं 4 आहे, पुढे किती 1 स्थान आहे म्हणून 1 शून्य द्या, अधिक किती 2। या पद्धतीने मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपल्याला काढता येते। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट प्रश्न, याचं सुद्धा आपल्याला काय काढायचं आहे तर विस्तारित रूप काढायचं आहे। विस्तारित रूप जे आहे ते विस्तारित रूप काढायचं आहे। ठीक आहे, आता 23,957 फार सोपा प्रश्न आहे। 23,957चा विस्तारित रूप कसा काढायचा? इथं 2 लिहा। ओके, 1 2 3 4 4 शून्य देऊन टाका, 4 शून्य द्या। त्यानंतर इथं 3 लिहा, 1 2 3 3 शून्य द्या। ओके, त्यानंतर इथं 9 आहे। ठीक आहे, 1 2 2 शून्य द्या। त्यानंतर 5 आहे, इथं 50 द्या, अधिक किती 7। ठीक आहे, हे आलं त्याचं या संख्येचं विस्तारित रूप। म्हणजे याच्यावरती आधारित साधारणतः 2 मार्काचा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण बऱ्याच वेळा अशा प्रकारच्या उदाहरणांमध्ये विद्यार्थी चुकतात। आता काय आहे 3 8 4 6 एकूण टोटल अंक किती आहेत? 4 अंक आहेत। लक्षात घ्या, अंक किती आहेत? 4 अंक आहेत। आणि या अंकाने तयार होणारी 6 अंकी सर्वात मोठी समसंख्या म्हटलेली आहे। मग इथं समसंख्या म्हणजे काय ते आपण समजून घेऊया। समसंख्या म्हणजे काय तर एकक स्थानी 0 2 4 6 आणि 8, एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा जर अंक आला तर त्याला आपण काय म्हणतो? समसंख्या असं म्हणतो। ओके, मग आता 6 अंकी सर्वात मोठी समसंख्या विचारलेले, इथं लिहा 6 अंकी सर्वात मोठी 6 अंकी सर्वात मोठी समसंख्या। ओके, आता इथं अंक तर दिलेले 4 आणि आपल्याला विचारलेले 6 अंकी। ओके, आणि त्यातही ती कोणती विचारलेले तर समसंख्या विचारलेली आहे। म्हणजे इथं सम अंक आपल्याला शोधायला पाहिजे। सम अंक कोणते आहेत? 8 आहे, 4 आहे आणि 6 आहे। ओके, म्हणजे एकक स्थानी त्या ठिकाणी 8 4 किंवा 6 यापैकी अंक पाहिजे। आणि जो अंक यामध्ये सर्वात मोठा आहे तो अंक सुरुवातीला घेतला पाहिजे। कुठे घेतला पाहिजे? सुरुवातीला घेतला पाहिजे। आणि तो किती वेळा? 3 वेळा लिहिला पाहिजे। आता यामध्ये 8 हा सर्वात मोठा आहे म्हणून 1 2 3 वेळा मी 8 घेतला। ठीक आहे, त्यानंतर काय घेणार आहे? 6 घेणार आहे। त्यानंतर 4 घ्यायचा का 3 घ्यायचा याच्यावर आपल्याला विचार करावा लागेल, कारण आपल्याला समसंख्या विचारलेल्या आहे आणि म्हणून 4 नंतर घ्यायचा, त्याच्या अगोदर काय घ्यायचा? 3, कारण समसंख्या म्हणजे एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक पाहिजे असतो। ठीक आहे, म्हणून इथं मी 3 घेतो आणि त्यानंतर 4 घेतो, म्हणजे किती आलं रे? 3 इथं बघा। त्यानंतर 8,88,634, 8,88,634। आता 7 अंकी सर्वात लहान विषम म्हटलेला आहे। 7 अंकी सर्वात लहान विषम संख्या। आता 7 अंकी सर्वात लहान विषम संख्या कोणती? 7 अंकी सर्वात लहान विषम संख्या कोणती यापैकी? ओके, आता विषम संख्या म्हणजे काय ते आता समजून घ्या। विषम संख्या म्हणजे काय तर एकक स्थानी जर 1 3 5 7 आणि 9 यापैकी जर एखादा अंक आला तर त्या संख्येला आपण काय म्हणतो?
विषम संख्या असं म्हणतो, बरोबर. आणि आता आपल्याला काय म्हटलेलं आहे की लहान विषम संख्या कोणती, लहान विषम संख्या कोणती, म्हणजे सर्वात लहान अंक जो आहे तो आपल्याला सुरुवातीला घ्यायला पाहिजे. परंतु या ठिकाणी विषम संख्या विचारलेले म्हणजे याचा अर्थ असा आहे की विषम अंक शेवटी जायला पाहिजे, कारण या ठिकाणी विषम अंक हा एकदाच दिलेला आहे, एकच दिलेला आहे आणि तो कोणता आहे, 3 दिलेला आहे. मग त्याच्यानंतरचा मोठा अंक आहे 4. ओके, तो आपण किती वेळा घेऊया, 3 वेळा घेऊया. 4 4 4. त्याच्यानंतर कोणता अंक आहे, 6. त्यानंतर 8 आणि मग इथं काय करायचं, 3 घ्यायचं. ठीक आहे, या पद्धतीनं ही संख्या जी आहे ती आलेली आहे 7 अंकी सर्वात लहान विषम संख्या. ठीक आहे, 2 मार्काला तुम्हाला प्रश्न इथं विचारला जाऊ शकतो. इथं हा 1 गुण आहे, याला किती, 1 गुण आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 7 अंकी मोठ्यात मोठ्या समसंख्येत 6 अंकी लहानात लहान विषम संख्या मिळवा. येणाऱ्या संख्येतून 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या वजा करा. ओके, 7 अंकी मोठ्यात मोठ्या समसंख्येत, आता मोठ्यात मोठी समसंख्या 7 अंकी कोणती ते आपल्याला यामध्ये शोधावं लागेल. 7 अंकी 7 अंकी 7 अंकी मोठ्यात मोठी 7 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या, मोठ्यात मोठी समसंख्या कोणती आहे, तर या ठिकाणी लिहा 1 2 3 4 5 6. ओके, आणि त्यानंतर इथं लिहा 8, कारण आपल्याला विचारलेले समसंख्या. ओके, 7 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती, 1 2 3 4 5 6 7, ही आहे 7 अंकी मोठ्यात मोठी संख्या. मग आता यामध्ये आपल्याला सम विचारलेला आहे, म्हणून 9च्या ऐवजी काय करायचंय, 8 घ्यायचंय. 9च्या ऐवजी काय करायचंय, 8 घ्यायचंय. ठीक आहे, त्यानंतर पुढे आहे 6 अंकी सर्वात लहान विषम संख्या. 6 अंकी सर्वात लहान विषम संख्या. 6 अंकी सर्वात लहान विषम संख्या कोणती आहे, 6 अंकी सर्वात लहान, लहानात लहान विषम संख्या. 6 अंकी लहानात लहान संख्या बघा, एक इथं लिहा, 1 2 3 4 5. ओके, ही आहे 6 अंकी सर्वात लहान संख्या. मग आपल्याला विषम विचारलेलं आहे, म्हणजे हा शून्य काढायचा आणि तिथं काय करायचं, 1 लिहायचा, बरोबर आहे. म्हणजे काय आलं बघा, 1. ओके, 1 2 3 4 आणि हा आला 5 आणि इथं काय करायचं, 1 लिहायचं. म्हणजे हे आलेले 6 अंकी सर्वात लहान विषम संख्या. ओके, आता यामध्ये पुढे काय विचारलेलं आहे, येणाऱ्या संख्येतून संख्या मिळवा, म्हणजे यांची आपल्याला काय करायचे, बेरीज करायचे. यांची काय करा, बेरीज करा. लिहिताना व्यवस्थित लिहा, लिहिताना तुम्हाला जर चुका झाल्या तर तुम्हाला मार्क मिळणार नाही. ती आता त्यांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची. ठीक आहे, 9 9 9 4 5 6 त्यानंतर 8 अधिक किती आहे बघा, इथं 1 0 0 0. ओके, यांची बेरीज बघा किती आहे, 8 आणि 1 9, 9 9 9 9 9 9 ने किती 10, 9 ने किती 10. यांची बेरीज ही आली. आता येणाऱ्या ह्याची काही संख्या आपण मिळवलेली आहे, येणाऱ्या संख्येतून 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या वजा करायची. आता 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती, 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ते आपण समजून घेऊया. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या, 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या, 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या, 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती, तर किती, 99,999. ही काय आहे, 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या. ठीक आहे, बघा काय म्हटलेलं आहे, येणाऱ्या संख्येतून, म्हणजे ही जी संख्या आली यामधून ती संख्या आपल्याला वजा करायची, यामधून ती संबंधित संख्या जी आहे ती वजा करायची. 10 0 9 आणि 4 वेळेस 9 घ्यायचे. ठीक आहे, वजा बाकी, तर मी लिहितो वजा बाकी 10 0 9 10 10 0 9 9999 9999
999 10,099,999 वजा या ठिकाणी हे करा 1 2 3 4 5 यांच्यामध्ये आपण काय करूया वजाबाकी करूया त्यांच्यामध्ये काय करूया वजाबाकी इथं बघा 9 मधून 9 गेले उत्तर आलं 0 इथं आलं उत्तर 0 0 0 0 त्यानंतर इथं 0 0 आणि इथे किती 1 ओके या पद्धतीनं 1 कोटी उत्तर येते किती कोटी उत्तर येते 1 कोटी किती उत्तर येते 1 कोटी ठीक आहे या पद्धतीनं हे उदाहरण जे आहे ते समजून घ्या प्रथमतः तुम्ही 6 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या काढा त्यानंतर 6 अंकी सर्वात लहान विषम संख्या काढा त्यानंतर त्यांची बेरीज करा बेरीज केल्यानंतर काय करायचं त्यांच्यामध्ये 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळवायची ठीक आहे या पद्धतीने या प्रश्नाचं आपल्याला उत्तर काढायचं पुढे बघा आपल्याला रोमन संख्या चिन्हांवरती प्रश्न दिलेला आहे रोमन संख्या चिन्हावरती प्रश्न दिलेला आहे तुम्हाला माहिती एल सी डी एम एल म्हणजे 50 सी म्हणजे 100 डी म्हणजे 500 एम म्हणजे 1000 सी एल व्ही आय 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 आता सी म्हणजे किती आहे रे 100 बरोबर आहे एल व्ही एल म्हणजे किती आहे 50 100 अधिक किती 50 100 अधिक 50 ठीक आहे 5 6 7 8 अधिक किती 8 म्हणजे किती आला 158 किती उत्तर आलं 158 बघा इथं लिहा सी म्हणजे काय 100 अधिक 50 अधिक 8 ओके इथं वजा एल म्हणजे किती आहे एल म्हणजे 50 एक्स 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 म्हणजे किती आलं 10 20 30 हे आलं 50 अधिक हे 30 ठीक आहे आय एक्स म्हणजे किती 9 म्हणजे 50 60 70 80 89 किती आला ते 89 म्हणजे 158 वजा 89 158 वजा 89 आता 158 वजा 89 केले की उत्तर येते 69 पुन्हा ही जी संख्या आहे ही काय करायची आपल्याला रोमन संख्या चिन्हामध्ये लिहून घ्यायची ही संख्या कशात लिहून घ्यायची रोमन संख्या चिन्हामध्ये लिहून घ्यायचे आता हे कसे लिहितो आपण एल एक्स म्हणजे 50 हे किती 60 आणि पुढे काय करायचं आय एक्स लिहायचं पुढे काय लिहायचं आय एक्स या पद्धतीने हे उदाहरण आपल्याला सोडवता आहे तर रोमन संख्या चिन्हावरती आधारित फक्त काय करा एलसीडीएम जे आहे ते लक्षात ठेवा एका संख्येला 35 ने गुणण्याऐवजी 53 ने गुणले 35 न गुणायचं होतं तर त्या भावानं काय केलं 53 ने गुणलं होय की नाही 35 न गुणायचं होतं तर 53 न गुणलं आणि तर गुणाकार काय झाला गुण गुणाकारापेक्षा 288 ने जास्त येतो तर ती संख्या कोणती आता बघा 35 ने गुणण्याऐवजी 53 न गुणलं म्हणजे या ठिकाणी कितीचा फरक आहे 53 वजा 35 53 वजा 35 53 वजा 35 याचं उत्तर किती येते तर 18 उत्तर येते याचं उत्तर किती येते 18 तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 288 ने जास्त म्हटलेलं आहे म्हणजे 288 भागिले काय करा 288 भागिले 18 करा 288 भागिले किती करा 18 करा ओके बाजूला तुम्ही भागाकार इथं करून बघू शकता 288 भागिले 18 288 भागिले किती 18 18 एके 18 18 दोने 36 18 एके 18 ओके किती राहिले इथं 8 मधून 8 गेले 0 2 मधून 1 गेला 1 वर्ण घेतला 8 ठीक आहे 18 गुणिले 6 करा 6 8 48 6 1 6 6 4 10 18 6 108 ओके म्हणजे या ठिकाणी उत्तर किती आलं 16 उत्तर किती आलेलं आहे 16 उत्तर आलेलं आहे उत्तर किती आलेलं आहे 16 म्हणजे ती संख्या जी आहे 288 ने जास्त येतो म्हटलेलं ना तर ती संख्या कोणती आहे तर ती मूळ संख्या जी आहे किंवा ती संख्या आपण म्हणूया मूळ संख्या नको ती संख्या 16 असेल ती संख्या किती असेल 16 असेल हे जे काही उत्तर आहे ना ते या ठिकाणी वाक्यामध्ये आपल्याला लिहिलं पाहिजे प्रावीण्य परीक्षेमध्ये बघा क्वेश्चन नंबर 7 काय दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 7 मध्ये एका व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून दरवर्षी 85,450 रुपये फी घेतली जाते तर अशा 165 विद्यार्थ्यांकडून एकूण किती फी जमा होईल इथं एकूण म्हटलेलं आहे म्हणजे या ठिकाणी काय करायचंय गुणाकार करायचंय तर काय करायचंय गुणाकार करायचंय कारण एकूण म्हटलेलं आहे काय म्हटलेलं आहे
एकूण म्हटलेलं आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी दरवर्षी घेतली जाणारी फी आहे 85,450. दरवर्षी इथं लिहा, तसं माहिती जी दिलेली आहे ती माहिती लिहा. दरवर्षी घेतली जाणारी फी, घेतली जाणारी फी, घेतली जाणारी फी बरोबर रुपये 85,450. रुपये 85,450. एकूण विद्यार्थी, एकूण विद्यार्थी किती आहेत मित्रांनो? 165. 165 यांचा काय करा? गुणाकार करा. त्यांचा आपण काय करूया? गुणाकार करूया. ओके, 85,450 गुणिले काय करूया? 165 करूया. प्रथम तर आपण 5 न गुणून घेऊया. 5 0 0, 5 5 25 चे 5, हातचे गेले 2, 5 चोक 20 आणि 2 22, हातचे गेले 2, 5 5 25 आणि 2 27, 5 8 40, 40 आणि 2 किती झाले? 42. ओके, या पद्धतीनं त्याचं उत्तर आलं. आता 6 ने गुणायचं म्हणजे दशकानं गुणायचं, म्हणून इथं 1 0 द्या. 6 0 0. ओके, 6 5 30, हातचे गेले 3, 6 चौक 24, 25 26 27, इथं लिहा 7, हातचे गेले 2, 6 चौक 24 झालं. 6 5 30, 30 आणि 2 32, हातचे गेले 3, 6 8 48, एकूण 50 50 51. ओके, इथे किती आलं? 51 आलं. त्यानंतर 1 न गुणायचं म्हणून इथं 2 0 द्या, कारण हे काय शतक स्थानी आहे. मग आता 1 न गुणल्यानंतर उत्तर काय येतं? तीच संख्या येते. 1 0 0, 1 5 5. ओके, 1 4 4, 1 5 5 आणि 1 8 8. यांची काय करा? बेरीज करा. यांची काय करायची? आपल्याला बेरीज करायची. 0 0, 5 5, 2 2, 7 7 14 आणि 14 आणि 5 किती झाले? 19. ओके, 4 1 5, 6 7 8 9, 4 1 5 आणि 5 10, हातचा गेला 1, 8 आणि 5 13, 13 1 14. ओके, 1,40,99,250. म्हणजे 165 विद्यार्थ्यांकडून इथं वाक्य लिहा. इथं त्या पद्धतीचं काय करा? एक वाक्य लिहा. 165 विद्यार्थ्यांकडून, 165 विद्यार्थ्यांकडून, 165 विद्यार्थ्यांकडून 1,40,99,250 रुपये फी जमा होईल. फी जमा होईल. ओके, या पद्धतीने याचं उत्तर द्या. समजलं तुम्हाला? ठीक आहे. नेक्स्ट बघा. 12,420 या संख्येचे मूळ अवयव काढा आणि सर्व मूळ अवयवांची बेरीज किती? अशा प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. 12,420 या संख्येचे मूळ अवयव काढा. 12,420 इथं लिहायचं 12,420. त्यानंतर या पद्धतीने करा. ओके, किंवा मूळ अवयव पद्धतीने जरी सोडवला तरी सुद्धा चालेल. एकक स्थानी 0 आहे म्हणून याला 2 न भाग देऊया. ओके, थोडक्यात याचं काय होणार आहे? निम होणार आहे. बेस किती झाले? 12 झाले. बे 2 4 झाले. बे 1 बे झाले आणि हा 0. पुन्हा या ठिकाणी याला 2 न भाग जातो कारण एकक स्थानी 0 आहे. बे 3 किती? 6. बे 1 बे. त्यानंतर 0 द्यायला पाहिजे तिथं, कारण या ठिकाणी इथं 0 द्यायला पाहिजे कारण भाग जात नाही. आणि बे 5 10. एकक स्थानी मित्रांनो 5 आलेला, इथं 5 न भाग द्या कारण एकक स्थानी 5 आलेला. ज्या संख्येचा एकक स्थानी 0 किंवा 5 असतो त्याला 5 न पूर्ण भाग जातो. 5 7 30, इथं 5 2 10 आणि 5 1 5. 6 7 8 आणि 1 9, म्हणजे 3 न या ठिकाणी भाग जातो. 3 न त्याला भाग द्या. 621 भागिले किती? 3 करा. 3 2 6. ओके, इथं 2 भाग जात नाहीये म्हणून 3 7 21. 207 उत्तर आला. 7 8 9 पुन्हा याला 3 न भाग जातो. 3 न या ठिकाणी भाग द्या. 207 भागिले किती करा? 3. 3 स किती? 18. इथं उरले 2. 3 9 27. उत्तर किती आलं? 69. पुन्हा याला 3 न भाग जातो. पुन्हा 3 न त्याला भाग द्या. मग उत्तर किती येत आहे? 23 येत आहे. ओके, 23 ला 23 न भाग जातो म्हणून उत्तर आलं 1.
हे एकदा शक्य झालं की तुम्हाला पुढची प्रोसेस लवकर लक्षात येते. आता मूळ अवयवांची बेरीज आपल्याला विचारले. मूळ अवयवांची बेरीज किती? आता 12,420 चे मूळ अवयव इथे लिहून घ्या तुम्ही. 12,420 चे मूळ अवयव बरोबर कोणकोणते मूळ अवयव आले? तर या बाजूला जे आहेत हे सगळे काय आहेत? मूळ अवयव आहेत. मग इथं लिहायचं 2 ओके अधिक किती 2 ठीक आहे. त्यानंतर 2 अधिक 2 5 अधिक 5 अधिक किती 3 ठीक आहे. अधिक किती 3 अधिक 3 आणि अधिक 23 यांची बेरीज करा. ते काय असणार आहे? या मूळ अवयवांची बेरीज असणार आहे. याचं उत्तर काय काढतोय तुम्ही बघा. तुम्ही काढून बघा आणि कमेंट बॉक्स मध्ये त्याचं उत्तर टाईप करा की ह्या प्रश्नाचं उत्तर हे आहे. 49,504 ही संख्या 28 गुणिले 34 गुणिले 52. बऱ्याच मुलांना हे उदाहरण सोडवता येत नाही मित्रांनो, व्यवस्थितपणे लक्ष द्या. 28 गुणिले 34 गुणिले 52 उलट आपल्याला काय दिलेलं आहे की 49,504 ही संख्या गुणाकार रूपामध्ये दिलेली आहे, म्हणजे ती सोपी करून दिलेली आहे. ठीक आहे. मग इथं लिहिताना काय करायचं? आपल्याला मूळ अवयव काढायचे. काय काढायचे? मूळ अवयव या ठिकाणी काढायचे. मग 49,504 बरोबर 28 गुणिले 34 गुणिले 52 करा. आता 28 ला आपण कसं लिहू शकतो? 28 ला आपण कसं लिहू शकतो? तर 2 गुणिले 14 14 2 28 बरोबर आहे. 34 ला कसं लिहू शकतो? 2 गुणिले 17 17 2 34 आणि 2 गुणिले किती 26. ठीक आहे. 52 ला आपण या पद्धतीने लिहू शकतो. 28 ला या पद्धतीने, 34 ला या पद्धतीने गुणाकाराचं चिन्ह आहे तसेच. त्यानंतर पुढे बघा 14 ला आपण कसं लिहू शकतो? हे 2 आहे तसं ठेवायचं. 2 गुणिले 7 हे गुणिले 2 आहे तसं ठेवायचं. 17 आहे तसं ठेवायचं. 2 आहे तसं ठेवायचं. 26 ला आपण कसं लिहू शकतो? 2 गुणिले 13. ओके. आता या ठिकाणी या संख्येला म्हणजे 17 ला 7 ला 13 ला काय भाग जात नाही, कारण त्या मूळ संख्या आहेत. बरोबर आहे. म्हणजे 49,504 या संख्येचे मूळ अवयव कोणते आलेले? 2 2 7 2 17 2 2 13 हे आले त्या संख्येचे मूळ अवयव. हे काय आहेत? त्या दिलेल्या संख्येचे मूळ अवयव आहेत. आता क्वेश्चन नंबर 10 बघा. एका 5 अंकी संख्येला फार महत्वाचा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, कारण बऱ्याच वेळा हा प्रश्न जो आहे तो विचारला जातो आणि जवळजवळ 70% विद्यार्थ्यांना हा क्वेश्चन जो आहे तो मित्रांनो सोडवताच येत नाही. ओके. हा सोप्या पद्धतीने कसं सोडवायचा ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. 27 23 किंवा 11 27 23 किंवा 11 ने भागले तर प्रत्येक वेळी बाकी 5 उरते. प्रत्येक वेळी किती म्हटलेलं आहे? बाकी 5 उरते. तर अशी लहानात लहान इथं काय म्हटलेलं आहे? लहानात लहान म्हटलेलं आहे आणि म्हणून आपल्याला काय काढायचंय? लसावी काढायचं. हे लक्षात ठेवायचं. काय काढायचंय? लसावी काढायचंय. ओके. मोठ्यात मोठी म्हटलं की काय काढायचंय? मसावी काढायचा. त्यावेळेस काय काढायचं? मसावी काढायचा. लसावी कसा काढायचा, मसावी कसा काढायचा या उदाहरणाच्या माध्यमातूनच तुम्ही समजून घ्या. ओके. फाइंड आउट केलं की या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? लसावी काढायचंय. काय काढायचंय? लसावी काढायचंय. आता 27 23 किंवा 11 ने भागले तर प्रत्येक वेळी बाकी 5 उरते. तर अशी लहानात लहान 5 अंकी संख्या कोणती? आपण इथं म्हणतो मी की लसावी काढू. तर काय? लसावी काढू. कशाचा लसावी काढायचा आहे? तर 27 23 आणि 11चा लसावी काढायचा. कशाचा लसावी काढायचा? 27 23 आणि 11चा. मग इथं 27 लिहितो मी. ओके. याला या ठिकाणी आपण भाग देऊया. वेगळ्या पद्धतीने सुद्धा चालतंय. त्या पद्धतीने काढतो मी, म्हणजे तुमच्या ही पद्धत सुद्धा लक्षात येईल. एक मिनिट. लसावी काढू. लसावी काढू. ठीक आहे. तर 27 बरोबर किती? 3 गुणिले 9. 9 त्रिक 27. 3 आहे तसं ठेवा. 9 ला फोड कशी करणार आपण? 3 गुणिले 3. इथं 23 ची काय होणार आहे? 23 ची 1 गुणिले 23. 11चं काय होणार आहे? 1 गुणिले 11. लसावी बरोबर
सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार म्हणजे मित्रांनो काय असतो, लसावी असतो. आता यामध्ये कॉमन काय आहे, काहीच नाहीये, असामायिकच आहेत सगळे, होय का नाही. त्यामुळे न घाबरता तुम्ही काय करा, 3 गुणिले 3 गुणिले 3 करा, 3 गुणिले 3 गुणिले 3 करा, यामधलं 1 गुणिले 23 करा, यामध्ये काय 1 गुणिले 11 करा. थोडक्यात काय, 3 9 9 27, 27 गुणिले 23 1 23 गुणिले 11 यांचा काय आहे तो गुणाकार आहे. 27 गुणिले 23 करा, 27 गुणिले 23 करा, 3 7 21, ओके, 3 2 6, 7 8 81, तर 0 द्या, 2 7 14, 2 2 4 आणि 5, ओके, 1 1 8 4 12, 5 आणि 1 6, 621 आलं. 27 गुणिले 23 621 उत्तर आलं. याला गुणिले काय करा, 11 करा. 621 ला आधी काय करायचं, 11 न म्हणायचं. 11 1 11, हातचा गेला 1, 11 2 22 आणि 1 23, चे गेलं 2, 11 6 66 आणि हे 2 किती 68, 6831 उत्तर येत आहे. किती उत्तर येत आहे, 6831, 6831, 6831 उत्तर हा काय आला यांचा लसावी. परंतु मित्रांनो इथं उदाहरण आपल्याला संपलेलं नाहीये, कारण आपल्याला 5 अंकी संख्या म्हटलेली आहे. काय म्हटलेलं आहे, 5 अंकी संख्या या ठिकाणी विचारलेली आहे. किती, 5 अंकी संख्या विचारलेली आहे. आणि म्हणून 5 अंकी विचारलेले आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, याला गुणिले 2 करावं लागणार आहे. याला गुणिले किती करावं लागणार आहे, 2 करावं लागणार आहे. ओके, इथं मी लिहितो बघा, 6801 5 अंकी संख्या, 5 अंकी संख्या आपल्याला विचारलेली आहे. म्हणून कारण इथं बघा 5 अंकी म्हटलेलं आहे ना, 6831 गुणिले काय करा, 2 करा, 2 1 2 3 6, 2 8 1606 चा गेला 1, 2 7 12 आणि 1 13, 13662 आलं. आता त्यामध्ये बाकी काय म्हटलेलं आहे, 5 उरते, बाकी 5 उरते, म्हणून यामध्ये काय करा, अधिक 5 करा, अधिक किती करा, 13600 किती आलं होतं, 62 ना, 13662, 13662 अधिक 5 केला की 5 2 7, 606, 606 1303, 13667 उत्तर येत आहे. किती येत आहे, 13667. म्हणून ती 5 अंकी संख्या इथं लिहायचं तुम्ही, म्हणून ती 5 अंकी संख्या इथं वरती लिहितो, म्हणून ती 5 अंकी संख्या किती असेल, 13667 असेल. ओके, साधारणतः तुम्हाला 4 गुणांसाठी हा क्वेश्चन जो आहे तो विचारला जाऊ शकतो, 4 गुणांसाठी. ओके, या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काढायचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 2 संख्यांचा मसावी 7 आहे आणि लसावी 42 आहे. लसावी 42 आहे, त्यापैकी एक संख्या 14 दिलेली आहे, तर दुसरी संख्या कोणती, तर दुसरी संख्या कोणती. इथे एक सूत्र सांगतो, ते सूत्र तुम्ही काय करा, पाठ करा. या ठिकाणी महत्वाचं सूत्र कोणतं आहे बघा, तर मसावी गुणिले लसावी, मसावी गुणिले लसावी बरोबर एक संख्या गुणिले दुसरी संख्या, गुणिले दुसरी संख्या. हे सूत्र तुम्ही पाठ करून ठेवा, एक संख्या गुणिले दुसरी संख्या. आता मसावी किती दिलेला आहे, 7 गुणिले लसावी किती दिलेला आहे, 42, लसावी दिलेला आहे 42 बरोबर एक संख्या दिलेली आहे 14 गुणिले या ठिकाणी लिहा दुसरी संख्या. तर 14 इथं गुणिले, इकडे आल्यावर काय होणार आहे, या बाजूला आल्यावर भागिले होणार आहेत, म्हणजे 7 गुणिले 42 भागिले 14 बरोबर दुसरी संख्या, बरोबर दुसरी संख्या. आपल्याला दुसरी संख्या फाइंड आउट करायची. 14 की 14, 14 2 28, 14 3 42, 7 गुणिले 3, 7 गुणिले 3 बरोबर काय आलं, ही दुसरी संख्या आली. काय आले, दुसरी संख्या आली. मग 7 3 किती आला, 21. म्हणून दुसरी संख्या किती आली, 21. दुसरी संख्या किती आली, 21. ओके, या पद्धतीने आपण ही दुसरी संख्या फाइंड आउट करू शकतो. शेवटचा प्रश्न बघा मित्रांनो, 32 वह्या आणि 24 पेन्सिली, 32 वह्या आणि 24 पेन्सिली काही विद्यार्थ्यांना सारख्या वाटायच्या आहेत, काही विद्यार्थ्यांना सारख्या वाटायच्या आहेत.
तर जास्तीत जास्त किती विद्यार्थ्यांना वाटता येतील? जास्तीत जास्त म्हटलेलं आहे म्हणजे तिथं काय काढायचं आहे? मसावी. जास्तीत जास्त शब्द दिलेला म्हणजे काय काढायचं आहे? मसावी काढायचं आहे. अशा त्या वाटल्या तर प्रत्येक विद्यार्थ्याला आणि परत किती वह्या मिळतील असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. आता 32 आणि 24चा आपण काय करूया? मसावी काढूया. 32 बरोबर 2 गुणिले किती? 16. 2 गुणिले इथे किती येतं? 2 गुणिले 8 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले याच्याने फोड करा 4. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 2 2 4 4 2 8 8 2 16 16 2 32. असा वरच्यांचा काय विचार करू नका, फक्त शेवटची जी पायरी आहे त्याचा विचार करा. त्यानंतर आहे 24 इज इक्वल टू 2 इंटू किती? 12. 2 इंटू 2 इंटू 6 6 2 12 12 2 24 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 3 2 6 6 2 12 12 2 24. आता यांच्यातला आपण काय काढूया? मसावी काढूया. मसावी बरोबर मसावी काढताना फक्त आपण काय घेतो? त्या संख्येमधले कॉमन अवयव घेतो. इथं बघा 2 आहे. ओके, इथं सुद्धा 2 आहे. एकदा घ्या 2 गुणिले इथं 2 आहे, इथं 2 आहे. एकदा घ्या 2. इथं 2 आहे, या ठिकाणी 2 आहे. एकदा घ्या 2. आता इकडं 2 आहे परंतु तिकडं 2 नाही आहे. तिकडं 3 आहे परंतु इकडं 3 नाही आहे. इथं 2 आहे परंतु तिकडे 2 नाही आहे. म्हणजे कॉमन अवयव या ठिकाणी संपलेले आहे. मग बे एक बे बे 2 4 4 2 8 यांचा मसावी किती आलेला आहे? 8 आलेला आहे. ओके, तर जास्तीत जास्त 8 विद्यार्थ्यांना वाटता येतील. हे जे आहे हे सारख्या वाटायचे, तर जास्तीत जास्त किती? 8 विद्यार्थ्यांना वाटता येतील. जास्तीत जास्त 8 विद्यार्थ्यांना वाटता येईल. जास्तीत जास्त 8 विद्यार्थ्यांना वाटता येईल. ओके, अशा त्या वाटल्या तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती वह्या? टोटल वह्या आहेत 32. टोटल वह्या किती आहेत? 32 दिलेल्या आहेत. आता 32 भागिले काय करा? 8 करा. म्हणजे वह्या प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणाऱ्या वह्या. तिथं एक वाक्य द्या. प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणाऱ्या वह्या बरोबर 32 भागिले 8 8 चौक 32 किती आले? 4 आले. प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणाऱ्या वह्या किती आहेत? तर 4. प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणाऱ्या वह्या आहेत 4. ओके, या पद्धतीने मित्रांनो काय करायचंय आपल्याला? हे उदाहरण सोडवायचंय. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे एकूण 12 प्रश्न जे आहेत ते आपण या ठिकाणी सोडवलेले. पुढील व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक करायला मात्र विसरू नका. ओके, थँक्यू.